यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। दक्षिण सोलापुरात ना पंजा ना बाळ, काडादी मालकासाठी दिलीप मालकाची एंट्री। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा राज्यात यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरला। तो माजी आमदार दिलीप माने यांच्यामुळे। खासदार प्रणिती शिंदे यांनी तिकीट देते म्हणत ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला। संतापलेल्या दिलीप माने यांनी बंडखोरी केली आणि अनपेक्षितपणे माघार देखील घेतली। अचानकच त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली, डोळ्याचं ऑपरेशन झालं, थोडी विश्रांतीही झाली। 4 पावलं मागे घेतलेले दिलीप माने आता कोणती भूमिका घेणार याच्या चर्चा रंगल्या। ते सुभाष देशमुख यांना पाठिंबा देणार, मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा पद्धतीने सूत्रांच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या। आणि या सगळ्यांनाच कात्रजचा घाट दाखवत दिलीप माने यांनी धर्मराज काडादी यांच्या जाहीर प्रचारातच उडी घेतली। विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचा हात आणि शिवसेनेचे धनुष्यबाण नाही। महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरे गटाचे अमर पाटील यांना मिळाली, मात्र काँग्रेसचे बहुतांश नेते काडादी यांच्या सोबतच दिसतायत। म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना उद्देशून तू आता प्रचारात सहभागी हो असं सांगितलं। मात्र अजूनही प्रणिती शिंदे दिसत नाहीयेत, त्यामुळे दक्षिण सोलापुरात सध्या भाजपचे सुभाष देशमुख, महाविकास आघाडीचे अमर पाटील, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यात प्रमुख तिरंगी लढत आहे। यातच प्रहारचे उमेदवार बाबा मिस्त्री, मनसे महादेव कोगनुरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी देखील जोरदार ताकद लावली आहे। यामुळे दक्षिणमध्ये काय होणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत। निवडणूक कामामुळे अडकलेली राज्यभरातील पशुगणना 25 नोव्हेंबर पासून सुरू होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी सकाळी जुळे सोलापुरात घेणार सभा, तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार रोड शो। सोलापुरातील होम मैदानावर बुधवारी पार पडलेल्या पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या संत संमेलनात झाली होती प्रचंड गर्दी, तरुणांची उपस्थिती लक्षणीय। खासदार ओवीसी सोलापुरात म्हणाले, बाळ जन्माला आले तेव्हापासून ते लग्नाचे होईपर्यंत सोलापूरच्या उड्डाणपुलाची चर्चा सुरूच। स्मार्ट सिटी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्रपती संभाजीनगर, पनवेल आणि मुंबई या 3 ठिकाणी घेणार सभा, तर काही ठिकाणी काढणार रॅली। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क। उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स। निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या। दिवाळी निमित्त खास ऑफर। बुकिंग करिता संपर्क 8007 70 05 58। अजित पवार यांनी अचानक मारली पलटी, म्हणाले पहाटेच्या शपथविधीपूर्वीच्या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी उपस्थितच नव्हते। तिलक वर्माच्या शतकामुळे रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी, आफ्रिकेविरुद्ध मालिकेत 2-1 अशी घेतली आघाडी। शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा, म्हणाले गद्दाराला 100% शिक्षा देणार। अजित पवार म्हणाले, राजकारणामुळे पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही। शरद पवारांशी पुन्हा जुळून घेणं शक्य नाही।
23 तारखेनंतर कोणाकोणाला तुरुंगात टाकायचं याची यादी तयार करून ठेवली. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. नवनीत राणा यांचा महायुतीला घरचा आहेर. वीस नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर. बँकाही बंद. राज्य सरकारचा आदेश जारी. कारण नसताना उगाच कांगावा करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. बॅगच्या झाडाझडतीवरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. माझं राजकारण वेगळं. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे ची गरज नाही. पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. आधी बटेंगे तो कटेंगेला विरोध. आता मुंबईतील मोदींच्या सभेलाही जाणार नाही. अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण. भरत गोगावले म्हणाले, कधी एकदा 20 तारीख येते आणि लाडक्या आमदाराला निवडून देतोय असं माझ्या मतदारसंघातील लोकांना झालंय. हिंगोलीत शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा. एकमेकांना मारहाणीसह गाड्यांची तोडफोड. 62 लाख शेतकऱ्यांना मिळणार भावांतर योजनेचा लाभ. भाजपचा दावा. संकल्पपत्र पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना टार्गेट. मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे नवीन नाव जाहीर होणे शक्य. विनोद तावडेंकडून खांदेपालटाचे संकेत. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल. निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर 6 दिवस नो पार्किंग. बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. 150 फूट उंच उडाल्या चिंधड्या. इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला. अनेक इमारतींचे नुकसान. 7 मुलांसह 23 जणांचा मृत्यू. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी. दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन. राजकीय वर्तुळातून शोक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.